बयान जो ना सुनने नहीं देगा, हमारे अल्फाज से वो जबान में ला भी नहीं सकते। क्या हिसाब से वो बात कर रही और देश के अंदर किस तरीके से मुसलमानों को टारगेट करेगा, तुम्हें लोग देखेंगे। कांग्रेस का पार्टी का इतिहास निकाल कर देखो। कांग्रेस पार्टी जब जब चुनाव आया, आवाम के बीच में जब जाती, आवाम से जब वोटा मांगती, हमें क्या करती, हमारे प्रोग्राम बताती, हमें हुकूमत थी, हमें लोग क्या करें, आने वाले दिनों के अंदर हमारी हुकूमत है तो फिर क्या करती, देखो हमें प्रोग्राम बता हमारा वोट लेते हैं। कांग्रेस का पार्टी का 70 साल का इतिहास निकाल देखो। ये बीजेपी वाले क्या करते हो, हिंदू मुसलमान, हिंदू उनके पास प्रोग्राम नहीं था। अगर प्रोग्राम रहेगा ना, क्या तो घर है तो देश के वास्ते डीजल का रेट क्या है मालूम, पेट्रोल का रेट क्या है तुम्हें मालूम, गैस का रेट तुम्हें क्या है मालूम, और डॉलर का रेट क्या है मालूम। 15 लाख रुपए डॉलर धंधे क्या होगा, 15 लाख में अकाउंट में तो बने 15 पैसे नहीं डाले, वो सब तुम्हें मालूम है। इन्हें प्रोग्राम क्या भी नहीं उसके बाद सिर्फ क्या कर रहे हो, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान लद्दाख को नफरत की डाल दो, उन्हें वोट लेने की जरूरत कोशिश नहीं। ना उनको हिंदू भी हिंदू होना, ना उनको मुसलमान होना, उनको क्या होना, खाली पावर होना। लद्दाख को हमारे भाई को मोहब्बत, हमें जो मोहब्बत से दी, लद्दाख को नफरत की डालने की कोशिश करी। मैं भी अलगे ಈ ಬಿಜೆಪಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾವು ಇತಿಹಾಸ ತೆಗೀರಿ, ಯಾವ ಯಾವ ಚುನಾವಣೆ ಬಂದಿದೆ, ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಬೆಂಗಳೂರು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಮತ ಕೇಳಕ್ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಾಧ್ಯ ತೋರಿಸಿ ನಾವು ಮತ ಕೇಳ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು, ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡಿದೀವಿ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ತೋರಿಸಿ ನಾವು ಮತ ಕೇಳ್ತೀವಿ. ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಯಾವತ್ತೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಏಕೆಂದ್ರೆ ಸಾಧ್ಯನೇ ಸೊನ್ನೆ, ಏನ್ ಕೆಲಸನೇ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರು. ಸಾಧ್ಯ ಏನಿದೆ ಸೊನ್ನೆ, ಬರೇ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್, ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್. ನನ್ನೊಂದಿಗೆ ನಾನು ಬಹಳ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ಸರ್, ನಮ್ಮ ದೇಶ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ, ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸಿಖ್ ಇಸಾಯಿ ಅಣ್ಣ ತಮ್ಮದಿರೋದು ಯಾವ ದೇಶದಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ತಮ್ಮದಿರೋದು ಕೋಚಿಂಗ್ ದೇಶದಲ್ಲಿ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ಸರ್, ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಹಿಂದೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಹಿಂದೂ ಗುರುಗಳು ಹಿಂದೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಬಹಳ ಜನ ದೊಡ್ಡವರಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಜಾತಿ ಭೇದ ಮಾಡಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ಯಾವತ್ತೂ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. हमारा इस्लाम सिखाया कि ताजुब करो, नफरत की करो, हमारा इस्लाम सिखाया। हमारा इस्लाम क्या सिखाता है, सो मजहब नहीं सिखाता, आपस में भय रखना, हिंदी है हम, हिंदुस्तान हमारा, साम्राज्य हमारी अच्छा। बीजेपी का है, मुल्क को आजादी लाने वाला मुसलमान, मुल्क को आजादी लाने वाला मुसलमान। आज भी जब इंडिया गेट के अंदर वोट केंद्र देखो, शहीदा की लिस्ट के अंदर 70% मुसलमान सीने में बन गया। पीठ पे हमें बोली सीने में बोले देखो कि आजादी ले दो, ये देश हमारा, देश हमारा है, हमारा है। ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಇದ್ದದಿರೋ ನಾವು ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಜಾಗ ಮಾಡಿ ಈ ದೇಶದ ಬಿಜೆಪಿ ತಂದಿಲ್ಲ. ಹೋದರೆ ये पठान बात करे, पठान ಏನು ಆಗಲ್ಲ. ನಮಗೆ ಬಹುಶ ನಮಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಒಂಥರ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅನ್ನ ತೊಂದರೆಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಅಭಿಪ್ರಾಯ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಈ ಬಿಜೆಪಿ ಬಂದು ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆ दुख होता जी, दर्द होता जी, दर्द होता, दुख होता. कई वर्ष तरी उनकी सियासत की पुनर्जारी वास्ते अब देखिए में 2023 से पहले कोसी हुकूमत थी, कोसी हुकूमत थी 2023 से पहले कांग्रेस हुकूमत आने के पहले कोसी हुकूमत थी. वो हुकूमत के अंदर तुम्हें लोग अमन सुकून से देखेंगे, अमन सुकून से क्या क्या मसले, हिजाब पहले इसका मसला है, हिजाब का मसला है, पर हालात का मसला ले गए, लाउड स्पीकर का ले गए. जाते जाते जो है हमारा रिजर्वेशन बोल दिया, तो रिजर्वेशन बीरो को बोली 6% रिजर्वेशन का रेस्पेक्ट करने से वोटे को हुकूमत चलेगी. तो देवों का सब्सिडी लिस्ट में हमारा 6% गिर गया, 4% रिजर्वेशन हमने दिए. कब दिया? 230 साल पहले. जाते जाते भी वो रिजर्वेशन देने को चले गए. बीजेपी वाले वो रिजर्वेशन निकालता रहे.
निकाले कि नहीं निकाले, हमें अमन सुकून से थे, कोटे को क्या के डरता हुआ होता कि आज कांग्रेस की हुकूमत में, मैं कांग्रेस के अंदर सब कुछ छोड़ा, सब कुछ करने के लोग बोल रहे थे, आज कांग्रेस के अंदर